कामिनी युनिक रेसिपीमध्ये तुमचं मनापासून सर्वांचे स्वागत आहे. आज आपण जे काल लोण्यापासून आपलं जे ताक उरलेलं होतं त्याची आज आपण एकदम स्वादिष्ट अशी कढी बनवूया. त्यासाठी व्हिडिओ कोणत्याही प्रकारे स्किप करू नका आणि माझ्या व्हिडिओंना सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आता आपण कढी बनवण्यासाठी इथे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, एवढा असा कढीपत्ता घेतला आहे. याला आपण बारीक चिरूया. बघू शकता मी ते सर्व बारीक कापून घेतलेलं आहे. जे आपलं कालच्या लोणीपासून जे ताक उरलेलं होतं त्याच्यात मी थोडं वेलचण घातलं होतं, म्हणून बघा ते दह्यासारखं घट्ट झालेलं आहे. आता आपण त्याला मिक्सरमध्ये काढून घेऊ. बघा आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे. आता आपण याला मिक्सरमधून फिरवून घेऊ. आपलं ताक आता मी मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही आपलं ताक एकदम असं चिकन झालेलं आहे. आता मी फोडणी द्यायसाठी इथे 1 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे, अर्धा टेबलस्पून राई घेतलेली आहे. आता आपण फोडणी देऊया. तर गॅस ऑन करून त्याच्यावर कढई ठेवून घेऊ. कढई मी इथे ठेवून घेतलेली आहे. आता याच्यात मी 2 चमचे तेल ॲड करणार आहे. इथे 2 चम्मच आणि थोडा अर्धा चम्मच तेल टाकते. तर तेलला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे फोडणी देण्यासाठी. आपलं ऑइल हे चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण याच्यात जिरं घालू, मोहरी पण घालायची लगेचच लसूण पण टाकून घ्यायचं आहे. आपलं जिरं आणि लसूण हा चांगला झालेला आहे. आता आपण लगेचच याच्यात कढीपत्ता ॲड करू. चमच्याने आता हलवून घेऊ आपण चांगलं. आता लगेच याच्यात मिरची ॲड करणार आहे. तर मिरचीला पण चांगलं परतून घ्यायचं आहे. बघू शकता आता आपल्या मिरच्या आणि सर्व हे झालेलं आहे. लसूण जिरं सर्व आपलं चांगलं भाजून झालेलं आहे. आता याच्यात आपण मसाले ॲड करणार आहे. आपण इथे हा ताक मसाला वापरणार आहे. साधारणतः मी 1/2 टेबलस्पून हळद घेतलेली आहे आणि 1/2 टेबलस्पून आपण ताकाचा मसाला घेतलेला आहे. आता आपण हळद ही कढीमध्ये टाकू, जेणेकरून तेलामध्ये टाकल्याने कलर हा चांगला येईल आपल्या कढीला. त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. लगेचच आपल्याला ताक याच्यात कढी मसाला टाकून द्यायचा आहे. चांगलं असं हलवून घ्यायचं आहे. आता याच्यात आपण मीठ घालू चवीनुसार. मी साधारणतः एवढं मीठ घालत आहे आणि मसाला पण लगेच आपल्याला ताकाचा मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि चांगलं असं कढीला हलवून घ्यायचं आहे. आता आपण याच्यात कोथिंबीर टाकू. बघू शकता तुम्ही आपली कढी किती छान अशी बनलेली आहे. तुम्ही पण असेच माझी रेसिपी बघून छान कढी बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुमची कढी कशी बनली ते.
तसेच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी अजून नवीन नवीन रेसिपी घेऊन येईल. आपल्या कढीला चांगली उकळी येस तोपर्यंत गरम करू आणि कढीला सारखं असं हलवायचं आहे. जर नाही हलवलं तर तुमची कढीही फुटू शकते. चांगली अशी तुमची कढी चिकन दिसणार नाही, म्हणून तुम्हाला चम्मच हलवायचाच आहे. उकळी आली का आपण गॅस बंद करू. थोडं 5 मिनटं अजून आपण गॅसवर कढी राहू देऊ. बघू शकता आता आपली कढी ही रेडी झालेली आहे. पूर्णपणे तिला उकळी येऊन गेलेली आहे. आता आपण गॅस बंद करू. छान अशी उकळी आलेली आहे. बघू शकता आपली कढी अतिशय सुंदर दिसत आहे आणि पूर्णपणे रेडी झालेली आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत.